या हल्ल्यात नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल हे देखील शहीद झाले आहेत। पत्नी हिमांशी यांच्या डोळ्या देखत दहशतवाद्यांनी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्यावर गोळ्या झाडल्या। 16 एप्रिल म्हणजे फक्त 7च दिवसांपूर्वी लेफ्टनंट विनय आणि हिमांशी यांचं लग्न झालं होतं। हनीमूनसाठी ते काश्मीरला आले होते, मात्र दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात हिमांशी यांनी आपला पती आणि भारतानं एक तरुण लेफ्टनंट गमावलाय। त्यामुळे भारतीय सैन्य आता काय उत्तर देतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय।